बघा, 10,350 रुपये झालेला नफा ए बी आणि सी यांच्यात 1/2, 2/3 व 3/4 याप्रमाणे वाटल्यास बी चा वाटा किती असा प्रश्न. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं वागसर कष्टतात राबतात. लेकरांनो, पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी विविध समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा भरघोस नित्य सराव करता येईल. खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाच्या प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत. लक्ष द्या. प्रश्न कुठलाही असू द्या, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा. आता हा प्रश्न सोडवायचा कसा की 10,350 एबीसी वाटपाचं गुणोत्तर इथं मांडा. जसं ए, बी आणि सी यांना ही रक्कम वाटायची. कशी वाटायची तर अनुक्रमे 1/2 ए ला, 2/3 बी ला तर 3/4 सी ला वाटायची. प्रत्येकाचा वाटा किती काढण्यासाठी जलपद एक्स वापरायचं लेकरांनो. हे सगळे वाटपाचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा. लक्ष द्या. आणि समोर वाटपाची ही 10,350 रुपये काय तर रक्कम. हे एक्स या 1 सोबत, हे 2 सोबत, हे एक्स 3 सोबत गुणिला. का गुणिला 2 सोबत, 1 सोबत आणि 3 सोबत? तर कुठलीच संख्या, कुठलंच पद हे एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी 1 असतो. या गोष्टीचा विचार करता 2 अपूर्णांक बनतात. अपूर्णांकाचा गुणाकार अंशांशाचा छेदाछेदाचा होत असतो. तुमच्या मनामध्ये कुठलीच डाऊट राहू नये, शंका राहू नये म्हणून हे वाचल्यापोटी सांगणं लेकरांनो. आता एक्स गुणिला 1 म्हणजे एक्स छेदस्थानी 2, त्याला तुम्ही पर्टिक्युलर एक्स मांडलं तरी चालते. 1 एक्सला एक्स गुणिला 2 म्हणजे 2 एक्स छेदस्थानी 3 अधिक एक्स गुणिला 3, 3 एक्स छेदस्थानी 4. 2 1 2, 3 1 3, 4 1 4. ओके. एक्स गुणिला 1 1 एक्स, एक्स गुणिला 2 2 एक्स आणि एक्स गुणिला 3 3 एक्स. ओके. समोर 10,350. लक्ष द्या लेकरं. आता हे अपूर्णांक, अपूर्णांकाची या 2 अपूर्णांकाची पहिल्यानं बेरीज करू. छेद विषम असताना बेरीज कशी करायची? या छेदाने या अंशाला गुणायचं, गुणाकार 3x. या छेदाने या अंशाला बेदोनी 4x. छेदस्थानी असतो छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे 3 2 6 अधिक चिन्ह हा समोरील अपूर्णांक मांडा. अंशातील ही बेरीज 7x छेदस्थानी 6 अधिक 3x छेदस्थानी 4. इथं सुद्धा तोच भगीरथ प्रयत्न. या छेदाने या अंशाला गुणणे. 4 7 28x अधिक 6 3 18x छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार 24. समोर 10,350 इथं आपले लिहायचे राहिले. लक्ष द्या. पुढे चला सर. 28 आणि 18 म्हणजे 28 38 आणि 8 46x छेदस्थानी 24. समोर 10,350. 46x ला एकटं करा. 10,350 कडे जाताना 24 गुणिला स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणिला स्वरूपात मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा. अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा. मग आता इकडे लक्ष द्या. 46x बरोबर 10,350 आणि 24. गणिताला इकडे वळत करा, मोकळं तुम्हाला दिसावं. 46x बरोबर 10,350 गुणिला 24. या एक्सला आता एकटं करा. 10,350 गुणिला 24 कडे जाताना 46 भागीला स्वरूपात हा भाग जातो 225 न सर. एक्स बरोबर 225 सोबत गुणिला 24 हा गुणाकार 5,400 सर. एक्सचं मूल्य 5,400. ह्या ऍक्शन इन्स्टंटली केल्या कशा? दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात. प्रस्तुत प्रश्नाचं मननचिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असल्या कारणाने ह्या सगळ्या इन्स्टंटली ऍक्शन. बीचा वाटा किती, बीच्या वाटपाचं गुणोत्तर किती हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. बीचा वाटा म्हणजे बीच्या वाटपाचं गुणोत्तर आहे
2x छेदस्थानी 3. 2 सोबत हे x गुणिला x चं मूल्य 5400 आहे लेकरांनो. याला भागीला 3 हा भाग जातो 1800. म्हणजे 3 18 54 त्यावर 2 शून्य. 2 गुणिला हे 1800 म्हणजे काय, गुणाकार जेव्हा करू जाल तेव्हा 3600 हे उत्तर प्राप्त होते. बीचा वाटा किती सर? 3600 रुपये. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. ओके. गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.